महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाची नवी सुविधा। यात्री ॲपमध्ये महिला प्रवाशांसाठी लोकलमध्ये SOS सुविधा सुरू। संकट काळात महिला प्रवाशांना थेट रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधता येणार। मुंबई शहरात मुसळधार पाऊस, मात्र धरण क्षेत्राकडे पावसानं पाठ फिरवली। मुंबईकरांना अजूनही पाण्याची चिंता कायम। ठाणे जिल्ह्यासह इतर धरण क्षेत्रात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीची प्रतीक्षा। 75,000हून अधिक अर्जदारांची धाकधूक वाढली। आचारसंहिता संपली, प्रक्रिया पूर्ण, तरीही सोडतीची तारीख अद्याप गुलदस्त्यात। मुंबई महापालिकेकडून अनधिकृत शाळांविरोधात कारवाई तीव्र। आतापर्यंत 53 शाळांविरोधात गुन्हे दाखल। संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालिका शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू। लवकरच अनधिकृत शाळा शून्यावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। 11वी प्रवेशात बायोमेट्रिक उपस्थिती तपासली जाणार। तरीही विद्यार्थी उपस्थित न राहिल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात येणार। पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्षभर ही मोहीम राबवली जाणार। यशवंतराव चव्हाण विद्यापीठात वैमानिक प्रशिक्षण, नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील नवे अभ्यासक्रम सुरू। पायलट प्रशिक्षण, केबिन क्रू, विमान तसंच परिचारिका, विमानतळ ग्राउंड स्टाफ अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश। पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झालेली शाळा महाराष्ट्रातली पहिली शाळा असा तिसरीच्या पुस्तकातील उल्लेख बालभारतीनं दुरुस्त केला। शुद्धीपत्रक काढत भारतातील पहिली शाळा असा केला बदल। जिल्हा परिषद शिक्षकानं या चुकीवर घेतला होता आक्षेप। भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक चालकाला अडवून बेदमचोप, ट्रक चालकाला उठाबशा काढायला लावल्या। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई ससून अवघर परिसरातील घटना। कल्याणमध्ये मद्यधुंद चालकानं 3 चाकांवरच कार चालवली। कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातील घटना। कारचं चाक तुटल्यानंतरही वाहन चालवत प्रवास सुरू ठेवला। काही मोटरसायकल आणि रिक्षा चालकांनी कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली।